नमस्कार, मी गणेश जाधव. जालना बातमीपत्रात आपल्या सगळ्यांचं स्वागत. या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल. आपल्या आरोग्याची संजीवनी. द स्किल टू हील, द स्पीड टू केअर. जालना शहर महापालिकेच्या विशेष सभेत आज अभूतपूर्व गोंधळ बघायला मिळाला. स्वच्छता, पाणी टंचाई आणि भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या त्रासावर चर्चा करण्यासाठी बोलवण्यात आलेल्या या विशेष सभेत सुरुवातीपासूनच संभ्रमाचं वातावरण बघायला मिळालं. कारण ही सभा नेमकी कोणी बोलावली याबाबतच महापौर आणि उपमहापौरांना माहीत नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. यात भर म्हणजे सभेच्या सुरुवातीला महापौरांच्या हाती देण्यात येणारा राजदंड तब्बल 1 तास उशिरानं देण्यात आला. महापालिकेतील प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झालंय. दरम्यान स्वच्छता, पाणीपुरवठा आणि भटक्या कुत्र्यांच्या प्रश्नावर सत्ताधारी आणि प्रशासन आमने सामने आल्यानं सभागृहातील वातावरण चांगलंच तापल्याचं बघायला मिळालं. जालना शहर महापालिकेची विशेष सभा आज मोठ्या गोंधळात पार पडली. या सभेमध्ये एकूण 9 विषयावर चर्चा होणं अपेक्षित होतं. मात्र सभेच्या सुरुवातीलाच अनेक प्रश्न निर्माण झाले आणि सभेला सुरुवात होण्यापूर्वीच महापौरांच्या हाती दिला जाणारा राजदंड तब्बल 1 तास उशिरानं देण्यात आला. त्यामुळं महापालिका प्रशासनाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. हा निष्काळजीपणा नेमका कोणाकडून झाला आणि त्यावर कोणती कारवाई होणार याबाबत आता चर्चा सुरू झाली आहे. दरम्यान या सभेतील सर्वात धक्कादायक बाब म्हणजे ही विशेष सभा नेमकी कोणी बोलावली आणि याबाबतच संभ्रम निर्माण झाला. महापौर आणि उपमहापौर यांना याबाबत विचारले असता त्यांनीही सांगितले की ही सभा कोणी बोलावली याची आम्हाला माहिती नाही, अशी प्रतिक्रिया दिल्यानं सभागृहात एकच खळबळ उडाली. सभेदरम्यान शहरातील स्वच्छतेची ढासळलेली स्थिती, पाणी टंचाई आणि भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या त्रासावर जोरदार चर्चा झाली. यावेळी अनेक नगरसेवकांनी प्रशासनावर टीका करत शहरातील मूलभूत प्रश्न सोडवण्यासाठी महापालिका अपयशी ठरत असल्याचा आरोप केला. या मुद्द्यांवरून सत्ताधारी आणि महापालिका प्रशासन आमनेसामने आल्यानं सभागृहातील वातावरण काही काळ तणावपूर्ण झाल्याचं चित्र बघायला मिळालं. दरम्यान या संपूर्ण प्रकरणावर महापालिका प्रशासनाकडून अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. त्यामुळे विशेष सभा कोणी बोलावली आणि राजदंड उशिरा देण्यामागे जबाबदार कोण याकडे आता सर्वांचंच लक्ष आहे. विषय होते, काय विषयांवर चर्चा झाली, काय निर्णय झाले? आज जालना महानगरपालिकेतील विशेष सभा होती. या सभेमध्ये 9 विषय घेण्यात आलेले आहेत आणि या 9 विषयावर 2 विषयावर पुढील सभेत चर्चा होईल. बाकी सर्व विषयावर चर्चा झालेली आहे. सन्माननीय उपमहापौर साहेब, मी स्वतः व कलेक्टर आयुक्त मॅडम व सर्व सन्माननीय अधिकारी व सर्व नगरसेवक व मित्र पक्षातील नगरसेवक यांच्यासोबत आज आमची ही पहिली सभा पार पडली. परत सभेदरम्यान असंही झालं की काही विषय किंवा ही सभा कोणी कॉल केली आपल्यालाही माहित नाही, असंही आपण अपक्ष नगरसेवक सभा कुणी बोलवली त्याचं उत्तर शेवटपर्यंत सभागृहाला मिळालं नाही. सभा आयुक्तांनी कॉल केली होती, महापौर म्हणून आपण कॉल केली होती का नगर जे आहेत आपण कॉल केली नगर सचिव? ही सभा अचानकच ठरवण्यात आलेली होती आणि ही मला पण सुद्धा माहित नव्हती. उपमहापौर साहेबांना पण माहित नव्हती. ही नेमकी सभा कॉल कोणी केली? आयुक्त, कारण आयुक्त ही रजेवर होते. मग ही सभा नगर सचिव जे आहेत त्यांनी अचानक कॉल केली की आयुक्तांनी कॉल केली होती? कारण आपण महापौर असताना आपल्याला माहित नाही, उपमहापौरांना माहित नाही. ही सभा ऐन वेळेला कशी कॉल झाली? कारण 17 तारखेला सभापतींची निवड आहे, त्याची सभा होणार आहे उद्या. बरोबर. ही सभा नेमकी कुणी कॉल केली? मॅडम, दुसरा विषय असा आहे की तुमच्याकडे राजदंड यायला जवळपास 1 तास उशीर झाला आणि हो. नियमानुसार जेव्हा राजदंड येतो तिथून पुढे ते काम अधिकृत मानलं जातं, असं नियम आहे. बरोबर. तुम्ही त्या संबंधित कर्मचाऱ्यावर काही नोटीस काढणार, त्यांच्यावर काही कारवाई करणार आणि पहिल्या 1 तासाचं काय होणार त्या कामकाजाचं? तो कामकाज नियमित केलं जाणार? नियमित केलं जाणार, ग्राह्य धरलं जाणार, कसं करावं? नाही, पुढील याच्यात ते ग्राह्य धरू, कारण की नियमात जे असेल तेच काम होईल. नियमाबाहेर काम होणार नाही. ज्यांच्याकडे ती जबाबदारी आहे तुमच्यापर्यंत तो राजदंड पोहोचवणं, त्याच्यावर काही कारवाई होणार आहे का? त्यावर काही नोटीस वगैरे तुम्ही देणार आहात? हो, नक्कीच देणार. आज तुम्ही सभा घेतली ये तर पहिले मीटिंग मध्ये घेतली तुम्ही ये तर
आपले सभापतीने ते स्वच्छताचे बांधकामचे हे डिक्लेअर नहीं केले, फिर भी हाँ ना, तो उसके पहले कैसे गई? सिर्फ चर्चा सत्र था ये, विषय विषय के जो विषय पत्र पे तो उस पर सिर्फ चर्चा हुई। ये जो सम्मान्य सदस्य होंगे उसके बाद ये होगा। है ना, विषय है, लेकिन तो सभापति ने ना कोई भी पद के उस पे तो उनको मेन तो बोलना अधिकार रहता ना, वो विषय वो भी रख सकते थे। तर या सभेमध्ये खडाजंगी झाली शहरातली स्वच्छता या विषयावरती आणि सगळ्याच नगरसेवकांना महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यावर किंवा एकंदरीत प्रशासनावर जे आहे ते नाराजी व्यक्त केलेली आहे. काय सांगाल, काय काय मुद्दे या सभेमध्ये होते आणि काय चर्चा झाली? आजची विशेष सभा जी आहे ती माननीय महापौर वंदनाताई मगरे यांच्या अध्यक्षतेखाली या ठिकाणी झालेली आहे. 9 विषय या ठिकाणी घेण्यात आले होते. खेळीमेळीच्या वातावरणामध्ये ही सभा या ठिकाणी पार पडलेली आहे. तसं जर पाहायला गेलं तर मागे 4 वर्षापासून कुठलीही कौन्सिल नव्हती आणि या ठिकाणी प्रशासन असल्या कारणाने आज ही नव्याने या ठिकाणी सुरुवात झालेली आहे. प्रश्न जनतेचे भरपूर आहे. मग पाण्याचा प्रश्न असेल, स्वच्छतेचा असेल, दिवाबत्तीचा असेल, असे अनेक प्रश्न आहे आणि या प्रश्नामधून माननीय महापौर असतील, मी उपमहापौर म्हणून असेल किंवा आमचे काही नगरसेवक असेल, तर यांना सगळ्यांना कसं आहे की त्यांच्या प्रभागात जवळजवळ 15 ते 20 हजार लोकांनी प्रतिनिधित्व दिलेलं आहे आणि त्याच्यामुळं सतत त्यांचे जे कार्य असते, काम असेल, तर हे करण्यासाठी प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांची सांगड असणं खूप आवश्यक असते आणि त्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी जो एक विषय होता प्रशासनाचा, तर तो प्रशासकीय कामकाजात सुसूत्रता आणण्याबाबतचा, तर या विषयावर खूप चर्चा झाली आणि प्रशासन आणि लोकप्रतिनिधी हे कसं आहे की एका सायकलीचे 2 चाकं असतात आणि हे जर कधी व्यवस्थित चालले तर आपला विकासही या ठिकाणी व्यवस्थित चालू शकतो. असं आम्ही दोन्हीचा एक मधला मार्ग काढला आणि या ठिकाणी यापुढे सुशासन आणि व्यवस्थित प्रशासन होईल असं मी या ठिकाणी सांगू इच्छितो. स्वच्छता कर्मचारी जे आहेत त्यांच्यावरती जास्त रोष या सभेमध्ये पाहायला मिळाला आणि स्वच्छता कर्मचारी काम करत नाही अशा प्रकारचा सभासदांचं म्हणणं होतं तुमच्या सदस्य. मुळामध्ये स्वच्छता कर्मचाऱ्याची संख्या खूप कमी आहे. आपल्या माहितीसाठी मी सांगतो आणि खाजगी कंत्राटदार पद्धतीवर जे स्वच्छता कर्मचारी लावलेले आहे त्यांची सुद्धा संख्या कमी आहे आणि खूप कमी हजेरी त्या ठिकाणी होती. माननीय महापौर आणि मी स्वतः सकाळच्या फेरीमध्ये त्यांची चौकशी केली. आम्ही घंटागाड्यांची या ठिकाणी चौकशी केली तर आम्हाला बऱ्याचशा काही गोष्टी आढळून या ठिकाणी आलेल्या आहे. तर आम्ही त्यांना या सूचना सुद्धा दिलेल्या आहे की तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी सुसज्ज आणि सुव्यवस्थित पद्धतीनं या ठिकाणी केल्या पाहिजे, जेणेकरून आमच्या जालना शहरवासियांना या सर्व सुविधा या ठिकाणी मिळाल्या पाहिजे. सभेमध्ये सत्ताधाऱ्यांसह विरोधकांचे माईक बंद पडत होते, त्याच्यावर पण थोडा हे झालं. नाही, ऍक्च्युली काय झालं की ही जी माईक सिस्टीम होती ती मला वाटतं की बरोबर नव्हती आणि सर्व सन्माननीय ज्येष्ठ सदस्य त्याच्यामध्ये भास्कर दानवे आबा असतील किंवा विरोधी पक्षाचे जे नेते असतील, अक्षय गोरेंट्याल असतील, दुर्गेश कटोडीवाले असेल, दर्शनाजी खोतकर असेल, तर यांनी सगळ्यांनी त्या माईकबद्दल प्रश्न या ठिकाणी उपस्थित केलेला आहे आणि पुढच्या वेळेस आम्ही या ठिकाणी प्रशासनाला माननीय महापौर यांच्या वतीनं सांगू इच्छितो की जी सुसज्जता या ठिकाणी प्रत्येक गोष्टीमध्ये आली पाहिजे, तर ही माईक सिस्टीम मध्ये बी आली पाहिजे. या ठिकाणी पत्रकारांची गॅलरी सुद्धा एक वेगळी असली पाहिजे, प्रेक्षक गॅलरी सुद्धा वेगळी असली पाहिजे, या सूचना सुद्धा या ठिकाणी देण्यात आलेल्या आहेत. या पहिल्या सभेमध्ये सर्वाधिक चर्चा झाली ती स्वच्छतेवर, पण महापालिकेच्या आवारातली स्वच्छतेचा प्रश्न तसाच आहे. घंटागाड्यांमध्ये कचरा असताना घंटागाड्या बंद अवस्थेत कचऱ्यासह पडून येत. शिवाय आजूबाजूला जो मध्यंतरीची सुकृत नगरसेवक निवड झाली त्यानंतरचा गुलाल सुद्धा आजही महापालिकेच्या दारात पडला आहे. तर महापौर म्हणून तुम्ही अधिकाऱ्यांवर कशा पद्धतीने आता वचक ठेवणार आहात ते एक सांगा. नाही, आता तुम्हाला सांगतो मी की 4 वर्षापासून या ठिकाणी प्रशासन नव्हते
आणि प्रशासक असल्या कारणाने त्यानंतर मध्यंतरी एक 4-6 महिन्याच्या अगोदर प्रशासन म्हणजे माननीय जिल्हाधिकारी यांच्याकडे ते पदभार आला आणि खरं जर पाहिलं तर या ठिकाणी प्रशासन फुल टाइम असला पाहिजे की त्यांना काम समजा तेवढे आहे. आता या ठिकाणी प्रत्येक विभागाने चोख काम केलं पाहिजे म्हणून आम्ही आजची जी सभा आहे जो विषय तुम्हाला सांगितलं की प्रशासकीय कामकाजामध्ये सुसूत्रता आणली पाहिजे तर हाच विषय आहे ना मग हाच विषय आहे की प्रत्येक गोष्टीमध्ये आता हे कार्यालय असेल सभागृह असेल महानगरपालिकेचं परिसर असेल या सगळ्याच गोष्टीची सुसूत्रता या ठिकाणी आली पाहिजे म्हणून ही बैठक या ठिकाणी बोलवली होती. त्यांना त्या पद्धतीनं आम्ही या ठिकाणी सांगितलेलं आहे. मला वाटतं प्रशासन यावर गंभीर होऊन काम करेल. बैठक कुणी कॉल केली होती याचं उत्तर आणखी नाही मिळालं. ही बैठक जी कॉल केली जे नगर सचिव आहे त्यांनी या ठिकाणी ही बैठक कॉल केली. माननीय महापौर यांना मी विचारलं तर त्यांच्या असं सांगण्यात आलं की हे प्रशासनाकडून ही बैठक कॉल ते करण्यात तुम्हाला आली. दोघांनाही विचारणार नाही किंवा तुम्हाला दोघांनाही माहिती नाही असं नाही मला असं वाटतं आता कसं महापौरांचा अधिकार असतो हे म्हणून मला असं वाटलं की माननीय मॅडम यांनी ही बोलवली असेल. म्हणजे तुम्हाला दोघांना विश्वास न घेता प्रशासनानं काही बैठक बोलवली. विषयपत्रिका वगैरे प्रशासनानं विषय पत्रिकावर जे 2 विषय या ठिकाणी जे आलेले होते ज्याच्यावर जी चर्चा झाली 3 आणि 4 जो विषय होता या ठिकाणी तर याच्यामध्ये 3 नंबरचा विषय होता की वार्षिक करारावर चर्चा करणे आणि 4 नंबरचा विषय होता की विविध विभागातील विकास कामं जे त्याच्यावर चर्चा करणे. हे दोन्ही जे विषय होते हे ऍक्च्युली बजेटशी संबंधित विषय होते आणि बजेट हे मंजूर झाल्यानंतर ह्या विषयावर खरं जर पाहिलं तर चर्चा व्हायला पाहिजे परंतु हे विषय त्यांनी कसे ठेवले मला लक्षात आलं नाही. बजेट झाल्यानंतर परत हे विषय या ठिकाणी चर्चेला येणार आहे. साहेब असं म्हणायचं का मग जे प्रशासक होते ते अजून प्रशासकाच्या भूमिकेतून बाहेर आले नाही हो ना त्यांना मग अजून तेच मी आता कसं आहे की तुम्ही कुठून जरी गेले तर तो विषय तिथंच यायला लागला तर तेच आमचं म्हणणं आहे की हे आता थोडंसं कसं आहे की आता मी ऑफ कॅमेरा तुम्हाला नंतर सांगेल काही गोष्टी. उपमहापौर साहेब सभागृहाचं काम कर राजदंडाशिवाय चालूच हा. होतं पण राजदंड दिसला नाही एक किंवा तास उशीर उशीर आला. आला. प्रशासनाचा मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो की फुल टाइम प्रशासक या ठिकाणी नाहीये आणि जे त्यांना या सगळ्या गोष्टीचा मला असं वाटतं की अनुभव नसल्या कारणाने त्यांच्याकडून ही एक चूक झालेली आहे आणि यानंतर त्यांच्याकडून चूक होणार नाही. आपण याची दक्षता आम्ही घेऊ तेही या ठिकाणी घेतो. सभागृहाचा एक परंपरेचा भाग म्हणून राजदंड जर नसेल तर तो सभागृहाचा अपमान मानला जातो. कारण ती एक शोभेची वस्तू आणि ते शिस्तीचं आणि शिस्तीचंच याचं आहे. प्रतीक. बरोबर आहे. मी तुम्हाला सांगतो की ही प्रशासनाची खूप मोठी एक चूक आहे याच्यामध्ये कारण ती सुरुवातच त्या राजदंडापासून या ठिकाणी होत असते. मागच्या वेळेस सुरुवात बरोबर झाली परंतु ह्या वेळेस आमच्या सन्माननीय सदस्यांनी या ठिकाणी लक्षात आणून दिलं आणि ते मग त्यावेळेस मग माननीय महापौर यांना ते राजदंड या ठिकाणी दिला. यशवंतराव चव्हाण सेंटर जिल्हा केंद्र जालना आणि अंकुशराव टोपे यांनी महाविद्यालय जालना यांच्या संयुक्त विद्यमानं धोरण कुठवर आलं ग बाई हे विशेष महिला धोरणाचा लेखाजोखा मांडणारे चर्चासत्र आयोजित करण्यात आलं होतं. या परिसंवादाला मोठा प्रतिसाद बघायला मिळाला. यशवंतराव चव्हाण सेंटर जिल्हा केंद्र जालना आणि अंकुशराव टोपे यांनी महाविद्यालय जालना यांच्या संयुक्त विद्यमाने धोरण कुठतर यशवंतराव चव्हाण सेंटर जिल्हा केंद्र जालना आणि अंकुशराव टोपे महाविद्यालय यांनी जालना यांच्या संयुक्त विद्यमानं धोरण कुठवर आलं ग बाई हे महिला धोरणाचा लेखाजोखा मांडणारे चर्चासत्र अंकुशराव टोपे महाविद्यालय सेंटरचे जिल्हा अध्यक्ष तथा माजी मंत्री राजेश भैया टोपे यांच्या अध्यक्षतेखाली सेंटरचे कार्यक्रम प्रमुख दत्ताजी बाळसराफ, उपमुख्य कार्यकारी अधिकारी कोमल कोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण आणि सहकार महर्षी अंकुशराव टोपे यांच्या प्रतिमा पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. आपल्या प्रास्ताविकात जिल्हा केंद्राचे सहसचिव प्राध्यापक रणजित बायस यांनी यशवंतराव चव्हाण सेंटरच्या कामाची व्याप्ती तर साधना
थिप्पण खाजे यांनी कार्यक्रमाचे स्वरूप आणि आजचा कार्यक्रम आयोजित करण्यामागची भूमिका स्पष्ट केली. या प्रसंगी प्राध्यापक डॉक्टर मंगलमुळे, ॲडव्होकेट अश्विनी धन्नावत, प्राध्यापक डॉक्टर रेणुका कड यांनी महिला धोरणाची निर्मिती आणि अंमलबजावणी तसेच 1994 ते 2024 या 30 वर्षाच्या काळात महाराष्ट्रात राबविल्या गेलेल्या महिला धोरणामुळे महिलांच्या आयुष्यात काय चांगले बदल झाले, महिलाविषयक कायद्याबाबत जनजागृती करण्याची आवश्यकता असल्याचं नमूद करण्यात आलं. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समन्वयक मनीषा पाटील यांनी केलं, तर चर्चेच्या समारोप प्रसंगी दत्ता बाळसराफ यांनी महिला धोरण समजून घेण्याकरिता संपूर्ण राज्यभर असे चर्चासत्र आयोजित करून त्यातील चर्चेचा मसुदा शासन दरबारी देणार असल्याचं नमूद केलं. आभार प्रदर्शन प्राध्यापक रविकिरण भुतेकर यांनी केलं. यावेळी निलेश राऊत, केंद्राचे सचिव प्राध्यापक रावसाहेब ढवळे, मुंबई केंद्राच्या पहिला महिला विभाग प्रमुख साधना थिप्पण खाजे, डॉक्टर प्रसाद मदन, डॉक्टर बैराम बागल, बाबासिंग बायस, सहाय्यक प्रशासकीय अधिकारी राहुल भालेराव, प्राचार्य सुनंदा तिडके, प्राचार्य दादासाहेब गजहंस, प्राध्यापक डॉक्टर सुजाता देवरे, प्राध्यापक प्रभाकर शेळके, जगदीश कुडे, राजेभाऊ मगर यांची विशेष उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी समन्वयक भास्कर शिंदे, प्राचार्य एजाज शहा, निलेश जोशी, प्राध्यापक शंकर तिकांडे, दत्तात्रय राऊतवाड, वैशाली फोके यांनी प्रयत्न केले. आणि त्यामुळे महिलांची प्रगती झालेली असेल तर तो समाज प्रगती. ही फुलपट्टी लावण्याचं काम किंवा ही एक चांगला विचार खऱ्या अर्थाने महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला एका विचाराच्या माध्यमातून दिला. त्यातून एक मेसेज आहे की महिलांची प्रगती झाली पाहिजे तरच समाजाची प्रगती होईल. आदरणीय पवारसाहेब जे या यशवंतराव चव्हाण सेंटरचे प्रमुख आहेत, संस्थापक आहेत, त्यांनी सुद्धा त्यांच्या अनेक पुस्तकांमध्ये, अनेक भाषणांमध्ये महिला धोरणाच्या मागचा हेतू, शेवटी त्यांचा मूळ महिलांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन काय आहे, तर त्यांना नेहमी त्यांनी तर खूप तळागाळातलं सगळी स्थिती त्यांना जवळून माहिती पाहिलेली. आणि त्यामुळे त्यांनी नेहमी सांगितलं आहे की ज्या समाजामध्ये 50% लोकसंख्या महिलांची आहे, त्या समाजामध्ये जर महिलांचा सन्मान होत नसेल तर तो समाज कधीच प्रगतीपथावर जाऊ शकत नाही. त्यामुळे महिलांचा सन्मान झाला पाहिजे. आज आपल्याकडे महिलांचा सन्मान होत नाही किंवा दुय्यम महिलांना जी वागणूक दिली जाते हे नक्कीच योग्य नाही. कशामुळे दुय्यम द्यायची हे माझ्यासारख्याला सुद्धा या निमित्ताने, म्हणजे मी जर जे काही पाहिलंय, अनुभवलंय आणि आपण जे दररोज बघतो, कशात महिला कमी मला समजत नाही. मी तर म्हणलं काकणभर पुरुषांपेक्षा जास्त आहे असं मी म्हणेन. कदाचित मॅस्क्युलाइन ज्याला म्हणतो आपण, मसल्स आणि सगळ्या गोष्टीमध्ये थोडी कमी असेल, परंतु तिला कुठलीच असा विषय नाहीये की जो ती करू शकत नाही. चौफेर विचार केला ना, चौफेर तरी सुद्धा आपल्याला लक्षात येतं की महिला कुठेच कमी नाहीये. तुम्ही अगदी टॉप म्हटलं तर आज आपल्या देशाचा राष्ट्रपती सुद्धा महिला आहे. प्रधानमंत्री अतिशय कर्तबगार प्रधानमंत्री म्हणून इंदिरा गांधी होऊन गेलेले आहेत. अनेक राज्याच्या मुख्यमंत्री जर तुम्ही बघितले, आज ममता बॅनर्जी कुणाला ऐकायलाच तयार नाही. किती पैलवान लोक तिथे जातात, ममता बॅनर्जी सगळं तिथं मंत्रिमंडळ जाऊन बसतं, पण ती येतेच नाही. आणि अनेक मी म्हणतो, जयललिता खाली तशीच होती, मध्ये मायावती तशीच होती. अनेक महिला आहेत ज्या स्वतःच्या नावाने, इकडे तिकडे नाही, स्वतःच्या नावावरच मतं मिळवतात मोठमोठ्या देशांमध्ये, राज्यांमध्ये. म्हणजे मी तुम्हाला हा एक क्षेत्र कुठलं सांगितलं, राजकीय सांगितलं. प्रशासनात कुठे कमी आहे? आज आपण सगळ्या कुठल्याही अँगलला, आता आम्ही मंत्रिमंडळात 17 वर्ष, जर ती कुपोषित असेल तर एखाद्या वेळेस तिचा मृत्यू पण होतो, म्हणजे संपलं तिचं आयुष्य. तर हे जर चक्र आपल्याला कुठेतरी थांबवायचं असेल आणि धोरणाबद्दल जर धोरण खरंच इम्प्लिमेंटेशन करायचं असेल तर ह्या ज्या मुळातल्या समस्या आहेत की स्त्रीभ्रूण हत्या असेल, बालविवाह असेल किंवा मुलींचं जन्माचं स्वागत झालं पाहिजे, हे जर आपण हळूहळू कंट्रोल करू शकलो तर महिला तिथपर्यंत पोहोचतील. आणि महिला तिथपर्यंत पोहोचल्यानंतर मग आपण महिलांच्या सक्षमीकरणाचा विषय असेल, त्यांच्या आरोग्याचा विषय असेल, त्यांच्या सुरक्षेचा विषय असेल, ह्या सगळ्या विषयांवर बोलू शकतो. सर, माझा विभाग असल्यामुळे मी या ज्वलंत समस्या सगळ्यांसोबत शेअर करू इच्छिते, कारण की ह्याची पण जबाबदारी आपल्या सगळ्यांची आहे. महिला बाल विकास विभाग ह्या सगळ्या गोष्टींसाठी एकमेव जबाबदारी घेऊ शकत नाही. ही संपूर्ण समाजाची जबाबदारी आहे आणि संपूर्ण समाज जोपर्यंत या विषयांवर काम करणार नाही
तोपर्यंत ही समस्या आपण कधीच दूर करू शकत नाही. कुठलाही महिला बाल विकास विभागाचा इश्यू आला की पहिले आम्हाला कलेक्टर ऑफिसमधून मला फोन येतो की मॅडम हे तुमच्या विभागाचं काम आहे. काही झालं महिला आणि बाळ दिसलं की पहिले आम्हाला फोन येतो. आणि हे चित्र जर कुठेतरी बदललं सगळ्या विभागांनी, आता ठीक आहे इथं शासकीय प्लॅटफॉर्म नाही असेल तरी पण मी सांगू इच्छिते की सगळ्यांना जर या गोष्टीचं भान असेल आणि सगळ्यांनी या गोष्टी जर मिळून हे केल्या तर हे आपल्या समाजातले प्रश्न नक्कीच सुटू शकते. त्याचप्रमाणे महिलांच्या बाबतीमध्ये आणखी एक विषय आता जो ज्वलंत होऊ लागला, मॅडमने सांगितलं की 3ऱ्या महिला धोरणामध्ये एकल महिलांचा विषय झाला. आता आपल्या जिल्ह्यामध्ये पण एकल महिलांचा सर्वे झाला, त्यामध्ये जवळपास 62,000 असा एक सर्वे केलेला आहे. परंतु त्याच्यामध्ये 18 ते 50 वयोगटात, या वयोगटातील महिलांना जास्त आवश्यकता आहे. 60-65च्या महिला आता सेटल झाल्या आहेत, मुलासोबत राहतात, मुलीसोबत राहतात, त्यांचं आहे. पण 18 ते 50 वयोगटातील ज्या एकल महिला आहेत त्यांचा खरंच खूप मोठा ज्वलंत प्रश्न आहे सर आता आपल्याकडे. म्हणजे त्या महिलांच्या सुरक्षेचा असेल, त्यांच्या आरोग्याचा असेल, त्यांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ असेल किंवा त्यांचे जे काही शासकीय यंत्रणामध्ये जे काही कामकाज थांबलेले असतील त्या बाबतीत जर प्रश्न असेल तर ते जर आपण सोडवू शकलो तर तो पण एक स्टेज, म्हणजे तो पण एक महिलांचा वर्ग कुठेतरी सॅच्युरेशन होतो. असं प्रत्येक टप्प्याटप्प्यावर जर आपण काम केलं तर मला वाटते कुठेतरी महिलांसाठी काम केल्यावर आपला समाज हा एक जसा आपल्याला अपेक्षित आहे की महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम झाल्या पाहिजेत, तर हे आपण करू शकतो. जालना शहर महापालिकेत आज पहिली विशेष सभा आयोजित करण्यात आली होती. महापालिका प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळे ही सभा चर्चेचा विषय ठरली. या सभेत बोलताना प्रभाग क्रमांक 14 मधील नगरसेविका ॲडव्होकेट रीमा खरातकाळे यांनी महापालिकेतील स्वच्छता कर्मचाऱ्यांचं वेतन वाढवण्याची मागणी केली. यासह जालना शहरातील मोती तलावात प्रलंबित असलेली तथागत गौतम बुद्ध यांची मूर्ती त्वरित बसवण्यात यावी अशी आग्रही मागणी त्यांनी यावेळी बोलताना केली. आज जी विशेष सभा घेण्यात आली तर तिथे मी उपस्थित होते, त्यामुळे सर्वप्रथम मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे आभार मानते, कारण त्यांनी दिलेल्या आरक्षणामुळे मी तिथे उपस्थित होते. तिथे अनेक मुद्द्यावर चर्चा झाली, मात्र सभागृहात एक लक्षात आलं की मी तिथे सुद्धा बोलले की आंधळं दळतं कुत्र पीठ खातं ही अवस्था होती. कुणाचा कुणाला काही मिळ नव्हता. जे त्याच्यामध्ये 9 विषय दिलेले होते, 9 विषयामध्ये बजेटचा विषय दिलेला होता की बजेटचं कसं करायचं, काय करायचं, आणि अर्थात बजेट आलेलंच नाही अजून. म्हणजे खिशात पैसा नसताना तो पैसा कसा खर्च करायचा, कुठं कुठं किती किती खर्च करायचा, ह्या विषयावर चर्चा झाली. आणि तो खिशात किती येणार आहे हे सुद्धा माहिती नव्हतं. म्हणजे प्रशासनाने अक्षरशः गोंधळ घातलेला आहे. प्रशासनाने जे काही त्याच्यामध्ये जे काही अजेंडे वगैरे दिलेले होते ते महापौरांनाही माहीत नव्हते, उपमहापौरांनाही माहीत नव्हते, ते कुणालाच माहीत नव्हते. म्हणजे प्रशासक जे आहे यांना सवय झालेली अक्षरशः की हम करे सो कायदा, आम्ही म्हणू तसंच होईल. आणि तिथे बऱ्याच मुद्द्यावर माझी चर्चा झाली. त्याच्यामध्ये सर्वप्रथम माझा हा मुद्दा होता की बुद्ध मूर्ती जी आहे तर बऱ्याच दिवसापासून मोतीबागची तलावामध्ये बुद्ध मूर्ती पेंडिंग आहे, ती ताबडतोब लावण्यात यावी, इथून माझी सुरुवात झाली, कारण तो माझा पहिला मुद्दा आहे. त्याच्यानंतर जो स्वच्छतेचा प्रश्न जो निघाला की अक्षरशः पूर्ण कचरामय जालना झालेलं आहे, एवढे घाणच घाण जिकडे तिकडे. अगदी मी किल्ल्यामध्ये जाऊन आले, मी अमृतवनला जाऊन आले. अमृतवनमध्ये एवढे करोडो रुपये खर्च करून तो भाग तिथं डेव्हलप केलेला आहे, आजूबाजूचा भाग तो डेव्हलप केलेला आहे आणि पूर्ण कचरा तिथे भरलेला आहे. कुठलंही नियोजन असं नाही आहे. आणि त्यामुळे तिथं कचरा टाकण्यात येऊ नये ह्याबद्दल मी बोलले. कर्मचारी जे आहेत, जो माझा जिव्हाळ्याचा विषय आहे की कर्मचारी जे यांनी ठेवलेले आहेत महानगरपालिकेचे, त्यांना फक्त महिलांना 6,000 आणि पुरुषांना 8,000 पगार दिला जातो. तो 8 सुद्धा आत्ता चालू केलेला आहे. म्हणजे सुट्ट्या वगैरे काटून यांना 200 रुपये रोज पडतो. आपल्याला चहा पाण्याला 200 रुपये रोज पुरत नाही आणि आमचा पूर्ण संसार त्या 200 रुपयावर यांनी कसा चालवायचा. म्हणजे हे टेंडर वगैरे हे जे आहे कुठलंही याला धाक राहिलेला नाही. काहीही वाटेल कर्मचाऱ्यांना पगार द्यावा, म्हणून मी त्या मुद्द्यावर देखील बोलले की बाबा या कर्मचाऱ्यांचा पगार हा वाढला पाहिजे. आणि कर्मचाऱ्यांचा पगार वाढला तर यांनाही काम करायला उत्साह येईल ना. आणि अक्षरशः माईक बंद होते. जे प्रशासकीय अधिकारी होते त्यांच्याकडचा जो माईक होता तो अगदी खणखणीत होता आणि नगरसेवकांकडे माईक तर नव्हतेच, बऱ्याच नगरसेवकांकडे माईक नव्हते. मी बोलले तिथं मी घरून माईक घेऊन येईल म्हणून पुढच्या वेळेला. कारण माईक म्हणजे काय, नेमकं नगरसेवक हा जनतेचा व्हॉइस आहे,
जनतेचा आवाज आहे आणि तो आवाजच कुठेतरी बंद करण्याचा प्रयत्न होतो असं 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 तिथं मला प्रकर्षाने जाणवलं. तिथे मी पाण्याच्या मुद्द्यावर सुद्धा बोलली की बगळे सर पण होते, मी त्यांनाही बोलली की आणि मी वारंवार त्यांना कॉन्टॅक्ट करत असते की अर्ध्या रात्री 3-3 वाजेला प्रभागामध्ये पाणी सोडलं जातं. आणि तर बगळे सरांना सुद्धा मी वारंवार विनंती केलेली, वारंवार त्यांना बोललेली आहे की तुम्ही पाण्याचं जे आहे तर पाणी कधी येणार याचा टाइम टेबल द्या. पूर्ण प्रभागात इथे या दिवशी या वेळेला पाणी येईल आणि तो तुम्ही मला टाइम टेबल दिल्याच्या नंतर तो मी MECBला देते. MECBला दिल्यानंतर नंतर काय होईल की मग ते त्यावेळेला तिथली लाईन जाणार नाही आणि लोकांची जी गैरसोय होते तर ती गैरसोय होणार नाही. आणि दुसऱ्या महत्त्वाच्या विषयावर सुद्धा मी बोलले की गुंठेवारी जी आहे, कारण गुंठेवारी तुम्ही लावणार म्हटलं तर गुंठेवारी लावताना तुम्ही टॅक्स किती घेणार, तुम्ही दंड किती भरून घेणार, असं ना हो की नळाचं पाठीमागे ज्यांच्याकडे कनेक्शन नाही अशा लोकांकडून 10-10 हजार रुपये सरसकट त्यांनी लावले. जनतेचा विचार हा सर्वप्रथम व्हायला पाहिजे. म्हणून त्यांना मी गुंठेवारीच्या संदर्भात सुद्धा विचारले की तुम्ही पैसे किती लावणार, तर त्याचंही काही उत्तर प्रशासनाकडून व्यवस्थित आलेलं नव्हतं. PR कार्ड जे आहे हाही माझ्या फार जिव्हाळीचा विषय आहे की गोरगरीब झोपडपट्ट्या ज्या आहेत त्या सगळ्यांना नियम असा आहे की 11 वर्षापासून जी झोपडपट्टी आहे, जी वसाहत आहे त्यांना PR कार्ड देण्यात यावेत. मात्र त्यांनाही PR कार्ड अद्याप दिलेले नाही आणि चालू केलेलं होतं सर्वे, तो सुद्धा बंद केलेला आहे. तर तिथं महानगरपालिकेत मी मुद्दा मांडला की सगळ्याच 11 वर्षापेक्षा जास्त ज्या वसाहती आहेत त्या झोपडपट्ट्या आहेत त्या सगळ्यांनाच तुम्ही PR कार्ड लावा. बऱ्याच मुद्द्यावर बोलणं झालेलं आहे अजून सुद्धा आणि ह्या सगळ्या गोष्टींचा मी नक्कीच पाठपुरावा करणार आहे. स्वच्छतेवर माझा अधिक भर आहे, त्या संदर्भात सुद्धा मी तिथं बोललेली आहे. आणि फारसं काही पॉझिटिव्ह काही रिझल्ट आज आलेले नाहीत. बघू, आपण फॉलोअप करू. आपण जनतेसाठी उभे आहोत आणि नक्कीच जनतेसाठी चिणून घेऊ आपण त्यांचे. आणि ब्रिजचा सुद्धा विषय मी काढलेला आहे की ब्रिजचं जे काय अतिक्रमण वगैरे झालेलं आहे ते काढून घेण्यात यावं, पूर्ण तिथं रंगरंगोटी करण्यात यावी. आणि मी अक्षरशः कलेक्टर मॅडमला सुद्धा मी सविस्तर स्वरूपाचं अगोदरच निवेदन दिलं होतं, ज्याच्यामध्ये सगळ्या नागरी समस्या मी मांडलेल्या होत्या. जे हायवा जातात तिथून मोठमोठे, अगदी 5-6 दिवसापूर्वी एक महिला मरता वाचलेली तिथे. तर हायवा शहरातून माझ्या प्रभागातून तरी जाण्यात येऊ नये. लाईट, CCTV या संदर्भात सगळं सविस्तर बोलणं झालेलं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा राहिला त्याच्यामध्ये, जो मुद्दा मी जास्त लावून धरला तिथे, की जे 3 वर्षापेक्षा अधिक असलेले अधिकारी कर्मचारी इथं आहेत ते तात्काळ काढणे. याबरोबरचे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया बातमीपत्राच्या पुढील भागात. तोपर्यंत पाहत राहा MCN न्यूज. नमस्कार. आपको कलेक्टर साहिबा के हाथों से इनामी घर मिल रहा है। आपका घर बहुत सुंदर होगा ना? अरे नहीं बेटा, हम तो बहुत छोटे आदमी हैं। चाचू डोंट वरी, मैं बड़ी होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के दूंगी। कालिका सरिया लाना मत भूलना। कालिका TMT सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर्घायु। कालिका सरिया मैं भूली नहीं। बेटिया आप कलेक्टर। कालिका TMT, फैसला जो मजबूत हो। संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, ऋषी पार्क, अंबर चौफुली, जालना. महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना आणि प्रधानमंत्री जन आरोग्य आयुष्मान भारत योजना उपलब्ध. मेडिसिन विभाग, बालरोग विभाग, स्त्रीरोग विभाग, अस्थिरोग विभाग, सर्जरी विभाग, नाक कान घसा विभाग आणि पॅथॉलॉजी विभागात काम करणारी तज्ञ डॉक्टरांची टीम. उपलब्ध सुविधा ICU, NICU, जालना शहरातील अद्ययावत अल्टिमा ऑफ 100 विथ स्टेंट बूस्ट कॅथ लॅब. मॉड्यूलर ऑपरेशन थिएटर, डायलिसिस विभाग, कार्डियक केअर युनिट CCU,
एन्जिओग्राफी सुविधा, एन्जिओप्लास्टी सुविधा, 24 तास अत्यावश्यक सेवा आणि कार्डियाक ॲम्ब्युलन्स उपलब्ध. महाराष्ट्र पोलीस कुटुंब आरोग्य योजनेसह सर्व आरोग्य विमा कंपन्यांचे कॅशलेस उपचार. संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, आपल्या आरोग्याची संजीवनी. कन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स कॅट अंतर्गत व्यापारी महासंघ व जनरल मर्चंट जालना जिल्ह्याद्वारा आयोजित महिला दिनानिमित्त प्रथम जिल्हा महिला अधिवेशन. उद्योग व्यवसायासाठी शासकीय योजना, कर्ज, अनुदान इत्यादी मार्गदर्शन. उद्घाटक श्रीमती आशिमा मित्तल, जिल्हाधिकारी. प्रेरणा श्री हस्तिमलजी बम, मराठवाडा विभागीय अध्यक्ष. कार्यक्रम अध्यक्षा सौ वर्षाची पित्ती, उद्योजिका व अध्यक्ष रोटरी क्लब. प्रमुख अतिथी श्रीमती PM मिन्नू, जिल्हा परिषद CEO. श्री मंगेशजी केदार, लीड डिस्ट्रिक्ट मॅनेजर बँक. श्री योगेश सारनेकर, महाव्यवस्थापक, जिल्हा उद्योग केंद्र. श्रीमती पौर्णिमा शिरीषकर, राष्ट्रीय संयोजिका कॅट. श्री सचिनजी निवंगुने, राज्य अध्यक्ष कॅट. श्री सतीशजी पंच, राज्य उपाध्यक्ष कॅट. श्री भीमराव वाघमारे, जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी. सौ सीता मोहिते पाटील, मराठवाडा विभागीय अध्यक्षा. सौ आनंदी अय्यर, मराठवाडा विभागीय सचिव. 17 मार्च 2024 मंगळवार सकाळी 8 ते 9 नोंदणी. अल्पोपहार सकाळी 9 ते 1. अधिवेशन दुपारी 1 ते 2. स्नेहभोजन. स्थळ जैन भवन, सकलेचं नगर, भोकरदन रोड, जालना. आयोजक विनीत. प्रिया जोशी, जिल्हाध्यक्षा. श्रीमती प्रतिभा खाडे, उपाध्यक्षा. सौ संगीता पांगारकर, सचिव. सुखदेव बजाज, मराठवाडा सचिव. सहयोगी सुखदेव बजाज, मराठवाडा सचिव. अंकुश राऊत, उपाध्यक्ष. कासिम बावला, उपाध्यक्ष. प्रवीण मेहता, सचिव. संदीप काब्रा, सचिव GM.